Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain one important expression. That is the expression for path difference. And from that expression, we have to find the expression for bandwidth. So, in order to obtain the expression for path difference, you have to first consider the diagram which is shown on this board. इथे आपल्याला एक्सप्रेशन फॉर पाथ डिफरन्स काढायचं आहे. हे काढण्याकरिता सगळ्यात पहिले ही डायग्राम समजावून घ्या. या डायग्राम मध्ये सगळ्यात पहिले आपल्याला दोन सोर्सेस कन्सिडर करायचे आहेत, S1 आणि S2, की जे दोन सोर्सेस मोनोक्रोमॅटिक आहेत, कोहेरंट आहेत आणि एकमेकांपासून स्मॉल डी इतक्या अंतरावर आपण त्याला प्लेस केलेला आहे. मग आपला पहिला पॉइंट आहे कन्सिडरेशनचा, म्हणून मी इथे लिहिलाय consider two monochromatic coherent sources of light S1 and S2 kept in air. आपण याला एअर मीडियम मध्ये प्लेस केलेला आहे. त्यानंतर या सोर्सेसच्या पुढे काही अंतरावर आपल्याला एक स्क्रीन ठेवायचं आहे, ज्या स्क्रीनवर आपण लाईट वेव्हज मीट करणार आहे, की ज्या लाईट वेव्हज S1 आणि S2 पासून एमिट होतील आणि त्या स्क्रीनवर सुपर इम्पोज होतील. इथे आपल्याला इंटरफरन्स फिनॉमिना स्टडी करायचा आहे, म्हणून मी इथे लिहिलं आहे लेट ए बी विथ द स्क्रीन प्लेस इन फ्रंट ऑफ S1 अँड S2 ॲट सम डिस्टन्स. ते डिस्टन्स घेतले आपण कॅपिटल डी, जे पुढे आपण लिहिलेलंच आहे. पुन्हा एकदा बघा, इथे आपल्याला हे डायग्राम समजणं महत्त्वाचं आहे. एकदा ही डायग्राम समजली की पुढे आपल्याला याचं एक्सप्रेशन मिळवणं काही कठीण नाही. सगळ्यात पहिले आपल्याला दोन सोर्सेस घ्यायचे आहेत, S1 आणि S2, जे आपण एअर मीडियम मध्ये प्लेस केलेले आहेत, जे एकमेकांपासून स्मॉल डी इतक्या डिस्टन्स वर आहेत. त्यानंतर आपण एक स्क्रीन घेतलेला आहे AB, which is at a particular distance again capital D from the sources. त्यानंतर आपल्याला काही जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन इथे करायचं आहे. सगळ्यात पहिले S1 पासून निघणारी वेव्ह, S2 पासून निघणारी वेव्ह ही एका पर्टिक्युलर पॉइंटला मीट होते असं आपण कन्सिडर करणार आहे. मग S1 आणि S2 पासून निघणाऱ्या लाईट वेव्हज ह्या स्क्रीनवरच्या P पॉइंटला मीट होतात असं आपण कन्सिडर केलं. तो P पॉइंट एका पर्टिक्युलर रेफरन्स पॉइंट पासून किती अंतरावर आहे हे फाइंड आउट करण्यासाठी S1 S2 ला जॉईन करायचं आणि S1 S2 चा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण काढलेला आहे OC. OC is a perpendicular bisector of S1 and S2. त्यानंतर इथे आपल्याला पाथ डिफरन्स फाइंड आउट करण्याकरिता S1 पासून आपण एक परपेंडिक्युलर काढलाय, S2 पासून आपण एक परपेंडिक्युलर काढलाय. S1M आणि S2N हे दोन्ही परपेंडिक्युलर आपण या स्क्रीनवर ड्रॉ केलेले आहेत. ही झाली आपली बघा डायग्रामची डिस्क्रिप्शन. त्यासोबत S1 S2 मधलं डिस्टन्स स्मॉल d असल्यामुळे आणि OC हे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, त्यामुळे आपल्याला CM आणि CN हे डिस्टन्स मिळेल, हाफ द डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस. कारण आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतोय म्हणजेच CM आणि CN हे दोन्ही डिस्टन्स विषय आहेत सेम, म्हणून मग CM इक्वल टू d/2 घ्यायचं, CN इक्वल टू d/2. त्यानंतर इथे मी फिगर मध्ये तीन डिस्टन्स रिप्रेझेंट केले आहेत, दाखवलेले आहेत. C पासून P पर्यंतचं डिस्टन्स x ने रिप्रेझेंट केलेलं आहे. या M पासून P पर्यंतचं डिस्टन्स हे x d/2 आहे आणि या P पॉइंट पासून N चं किंवा N पॉइंट पासून P चं डिस्टन्स हे x d/2 आहे. अशी फिगर एकदा का आपण समजून घेतली तर आपल्याला हे एक्सप्रेशन मिळवणं काही कठीण नाही. याचंच डिस्क्रिप्शन मी इथे लिहिलेलं आहे बघा, की कन्सिडर टू मोनोक्रोमॅटिक कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट S1 and S2 kept in air. Let AB with a screen placed in front of the sources S1 and S2. Let small d with the distance between two sources S1 and S2. Capital D with the distance between sources and screen. P with the point on screen at a distance x from the C for center of interference. आपण S1 S2 ला जॉईन केल्यानंतर एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला OC, म्हणून इथे लिहिलं OC.
is the perpendicular bisector of S1 and S2. As point C is at a same distance, आपण S1 S2 चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्याने S1 पासून C आणि S2 पासून C हे सेम डिस्टन्स वर आहेत, म्हणून मी इथे लिहिलंय की as OC is a perpendicular bisector of S1 and S2, and as point C is at a distance from S1 and S2, light waves reaching from S1 and S2 at point C are always in phase. It means the phase difference between them is zero, because whatever the distance traveled by the wave to reach the point C from S1 and S2, that is same. म्हणून मग इथे आता आपल्याला एक असा पॉइंट निवडायचा आहे ज्या पॉइंटला लाईट वेव्स ह्या पोहोचतील, पण तिथे पोहोचत असताना त्यांच्यामध्ये काही पाथ डिफरन्स असेल. मग आपण P पॉइंट सिलेक्ट केला, तो पॉइंट घेतला मी. कन्सिडर द लाइट वेव्स एमिटिंग फ्रॉम S1 and S2 and reach at a point P which is on a screen at a distance x from the center of interference. Now in order to find the nature of that point P, स्क्रीन वरचा P पॉइंट हा ब्राइट असेल की डार्क असेल हे फाइंड आउट करण्याकरिता आता आपल्याला path difference find out करणं गरजेचं आहे. If the path difference between them is equal to integral multiple of wavelength, that is n lambda, where n start from 0, 1 to 3, then the point P is bright. And if the path difference between the two light waves coming from S1 and S2, that is odd integral multiple of half the wavelength, then that point is a dark. आता आपल्याला या दोघांमधला path difference काढणे म्हणजेच S2P minus S1P आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता आपण त्याला फाइंड आउट करू. Now in order to find the path difference between the two waves reaching at a point P, now you have to consider triangle S1PM. S1PM या ट्रायंगल मध्ये आपल्याला आता इथे S1P ही साइड फाइंड आउट करायचं आहे. सो बाय युजिंग पायथागोरस थेरम वी हैव S1P square equal to S1M square plus PM square. Now put the values, that is S1P square equal to S1M म्हणजे capital D plus PM means x minus d by 2 whole square. हे झालं आपलं S1P square. आता आपण सिमिलरली S2P फाइंड आउट करण्यासाठी सेकंड ट्रायंगल घेऊ. नाउ कन्सिडर ट्रायंगल S2PN. आता आपल्याला S2PN ट्रायंगल कन्सिडर करायचं आहे. याच्यामध्ये पुन्हा पायथागोरसचा थेरम वापरा. S2P square equal to S2N square plus PN square. S2P square equal to S2N square plus PN square. Now here S2N is again D square plus this is x plus d by 2 whole square. हे झालं आपलं S2P square. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2, याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. एकदा आपल्याला इथे S2P आणि S1P यांच्यामधला पाथ डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी फिगर मधले हे दोन ट्रायंगल आपण घेणार आहे, S1PM आणि S2PN, बोथ आर राइट अँगल ट्रायंगल. त्यामुळे आपण इथे पायथागोरसचा थेरम वापरतोय. पायथागोरसच्या थेरम मध्ये पुन्हा आपण इथे S1P स्क्वेअर इक्वल टू S1M स्क्वेअर प्लस PM स्क्वेअर. याच्यावरून आपण S1P स्क्वेअर इक्वल टू फिगर मध्ये पास जायचं. त्याची व्हॅल्यू काय, S1M ची व्हॅल्यू आहे D आणि PM ची व्हॅल्यू आहे x d by 2. तसंच इथे S2P स्क्वेअर फाइंड आउट केला आपण. आता आपल्याला पाथ डिफरन्स मिळवण्यासाठी आपण इक्वेशन 2 - 1 करूया. that is S2P square minus S1P square equal to, पहले हा ब्रैकेट है इट इज D square plus x plus d by 2 whole square
माइनस सेकंड ब्रॅकेट लिहा डी स्क्वेअर प्लस x मायनस डी बाय 2 होल स्क्वेअर. आता मॅथमॅटिकली याला आपण सिम्प्लिफाय करू. याला सध्याचा ऍज इट इज राहू देऊ आपण s2p स्क्वेअर मायनस s1p स्क्वेअर इक्वल टू पहिले आपण याला सॉल्व करू d स्क्वेअर. तर या ब्रॅकेटचं एक्सपान्शन फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 into फर्स्ट टर्म into सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. In a similar way you have to solve the second bracket d square plus इथे x square minus 2 into x into d by 2 plus d square by 4. आता इथे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर आधी पुन्हा एकदा बघा की आपण इथे दोन ट्रायंगल कन्सिडर केलेले आहेत. या दोन ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरसचा थेरम वापरतोय आणि त्याच्यावरून s1p स्क्वेअर मिळवलं s2p स्क्वेअर मिळवलं. एकदा इक्वेशन 1 आणि 2 मिळवल्यानंतर 2 1 करतोय मी, कारण आपण इथे जर बघितलं तर s2p स्लाइटली ग्रेटर दॅन s1p. म्हणून मग दोघांमधला पाथ डिफरन्स फाइंड आउट करताना s2p स्क्वेअर मायनस s1p स्क्वेअर घेतलं मी. इथे फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज ठेवा मायनस सेकंड ब्रॅकेट. आता आपण मॅथमॅटिकल रूल नुसार याला सॉल्व करतोय. आता आपल्याला याला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर याला सिम्प्लिफाय करताना हा 2 कॅन्सल होईल आणि व्हॉट इज लेफ्ट ओव्हर दॅट कॅन बी रिटन ॲज s2p स्क्वेअर मायनस s1p स्क्वेअर इक्वल टू d स्क्वेअर प्लस x स्क्वेअर प्लस xd प्लस d स्क्वेअर बाय 4. हा फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज घ्यायचा. आता मायनस ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मायनस d स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हे मायनस मायनस प्लस होते प्लस xd मायनस d स्क्वेअर बाय 4. आता इथे जर आपण बघितलं तर ह्या बाकीच्या टर्म फक्त xd हे प्लस आहे आणि हे प्लस आहे. बाकी हे प्लस आहे मायनस आहे प्लस आहे मायनस आहे प्लस आहे मायनस आहे काय होईल कॅन्सल होईल. आता इथे आपल्याला काय मिळेल बघा दॅट इज s2p स्क्वेअर मायनस s1p स्क्वेअर इक्वल टू सिंपली xd प्लस xd कारण हे कॅन्सल होते ट्वाइस xd. आता हे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आहे तर एका ब्रॅकेट मध्ये लिहितो आपण s2p मायनस s1p. सेकंड ब्रॅकेट मध्ये s2p प्लस s1p इक्वल टू ट्वाइस xd. आपल्याला हे पाथ डिफरन्स पाहिजे सो दॅट इज s2p मायनस s1p इक्वल टू ट्वाइस xd अपॉन s2p प्लस s1p. आता दिस इज द पाथ डिफरन्स इक्वल टू दिस इज ट्वाइस xd अपॉन. आता इथे as s1 and s2 are very close to each other. s1 s2 हे एकमेकांच्या अगदी क्लोज असल्यामुळे या दोघांचं जे डिस्टन्स आहे फ्रॉम द स्क्रीन हे सेम कन्सिडर करतात. म्हणून s2p नियरली इक्वल टू s1p इक्वल टू d दॅट इज द कॅपिटल D. म्हणून मग आता इथे जर आपण s2p ची व्हॅल्यू कॅपिटल D ठेवली s1p ची व्हॅल्यू कॅपिटल D ठेवली तर आपल्याला पाथ डिफरन्स मिळेल दॅट इज ट्वाइस x into small d upon 2 into capital D. So to get cancel so we have x into small d upon capital D. So expression for path difference that become x into small d upon capital D. पुन्हा एकदा बघा की या दोन्ही ब्रॅकेटला आपण सॉल्व केलं असता आपल्याला असं दिसतं केवळ xd याला सोडून बाकीच्या टर्म कॅन्सल होतात. त्या टर्म मी कॅन्सल केल्या. त्यानंतर याला इथे आपण एक्सपांड केलं पुन्हा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर ने एका ब्रॅकेट मध्ये a मायनस b एका ब्रॅकेट मध्ये a प्लस b. पण इथे मिळालं मला s2p मायनस s1p इन सेकंड ब्रॅकेट s2p प्लस s1p. आपल्याला पाथ डिफरन्स पाहिजे म्हणजे s2p मायनस s1p पाहिजे. याला ट्रान्सफर केलं. इथे एक कंडिशन त्याने घेतली आहे व्हॅल्यू पुट करताना as this distance small d is very small as compared to the capital D.
म्हणजेच दोन सोर्सेस मधला डिस्टन्स हे सोर्स आणि स्क्रीनच्या पेक्षा खूप खूप स्मॉल आहे. मीन्स दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर. एकमेकांच्या अगदी जवळ असल्यामुळे त्या दोघांचं जे डिस्टन्स राहील त्याच्यामधलं ते डिस्टन्स हे फार दोघांमधलं डिस्टन्स सेम राहील. म्हणून S2P is nearly equal to S1P, that is equal to D. म्हणून मग आता इथे कुठे पाथ डिफरन्स मिळाला आपल्याला twice XD अपॉन या दोघांची पण व्हॅल्यू ठेवली मी कॅपिटल D हे 2 to cancel. So this is the expression for path difference between the two waves. Now in order to find the nature of that point P, आपण आता एक्सप्रेशन फॉर पाथ डिफरन्स काढलेला आहे, ज्याला आपलं x into small d by capital D, x into small d by capital D. मग आता तो पॉइंट ब्राइट राहील की डार्क राहील याच्यासाठी आपण कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स स्टडी केलाय. जर त्या दोन लाईट वेव्हज की ज्या P पॉइंटला मीट होतात त्यांच्यामधला पाथ डिफरन्स जर इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेव्हलेंथ असेल तर तो पॉइंट ब्राइट घ्यायचा आणि त्यांच्यामधला पाथ डिफरन्स हा ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ हाफ द वेव्हलेंथ असेल म्हणजे 1 λ/2 3 λ/2 5 λ/2 7 λ/2 तर तोच पॉइंट आपल्याला डार्क मिळेल. म्हणून मग इथे त्याची कंडिशन फाइंड आउट करण्यासाठी आलेलं पाथ डिफरन्सचं एक्सप्रेशन हे त्या कंडिशनशी इक्वेट करायचं. मी इथे लिहिलं इफ पाथ डिफरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा then point P is bright. तो path difference है x into small d by capital D equal to n lambda. याच्यावरून डिस्टन्स साठी फॉर्म्युला मिळवायचा की कोणत्या डिस्टन्सला आपल्याला ब्राइट पॉइंट मिळेल. सो x equal to n lambda capital D by small d. हा जर आपण nth बँड घेतला सेंटर पासून हा nth नंबरचा बँड घेतला तर जिथे नुसतं x आहे तिथे xn लिहायचं. xn equal to n lambda capital D by small d. सेम आता याच पद्धतीने जर आपण पाथ डिफरन्स हा जर पाथ डिफरन्स हा twice n minus 1 into lambda by 2 असेल, जसं इथे आपण पाथ डिफरन्स इक्वल टू n लॅम्बडा इक्वेट केलं तसंच इथे पाथ डिफरन्स इक्वल टू इक्वेट करायचं twice n minus 1 into lambda by 2. पुन्हा याच्यावरून आपण x इक्वल टू फाइंड आउट केलं आणि फॉर nth डार्क बँड आपल्याला xn इक्वल टू twice n minus 1 into lambda d by d divided by 2 असं असेल तर आपल्याला डार्क पॉइंट मिळतो P पॉइंट आणि ही कंडिशन असेल तर आपल्याला ब्राइट पॉइंट. आता याच्यावरूनच आपल्याला एक्सप्रेशन फॉर बँडविड्थ ही काढावी लागते. मग एक्सप्रेशन फॉर बँडविड्थ और फ्रिंज विड्थ हे काढताना आपल्याला दोन सक्सेसिव्ह ब्राइट बँड किंवा डार्क बँड घ्यावा लागतो. हा सेंट्रल ब्राइट बँड घ्यायचा. सेंट्रल ब्राइट बँड नंतरचे दोन सक्सेसिव्ह ब्राइट बँड घ्या किंवा दोन सक्सेसिव्ह डार्क बँड घ्या. बिकॉज व्हॉट इज फ्रिंज विड्थ, व्हॉट इज बँड विड्थ? It is simply the distance between two successive bright bands or two successive dark bands in an interference pattern. Interference pattern मध्ये दोन successive bright band पहिला दुसरा किंवा दुसरा तिसरा किंवा तिसरा चौथा or two successive dark bands in an interference pattern that is called as the bandwidth or fringe width. आता या बँडविड्थ किंवा फ्रिंज विड्थचं आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करण्यासाठी जी कंडिशन आली आहे की जे फॉर्म्युला मिळवला आपण nth बँड फॉर ब्राइट बँड साठी आणि nth बँड फॉर डार्क बँड साठी, त्याच्यावरून आता कोणती एक कंडिशन घेऊन आपण त्याला मिळवू शकतो. तर पहिले आपण समजा ब्राइट बँड कन्सिडर करू. सो कन्सिडर द ब्राइट बँड हॅविंग द ऑर्डर n and n plus 1. सक्सेसिव्ह म्हटलं तर आपल्याला पहिला बँड घेऊ आपण n, where n equal to 1 ठेवलं तर तो पहिला होईल, हा दुसरा होईल. n equal to 2 ठेवलं तर हा दुसरा होईल, हा तिसरा होईल. म्हणजे असे जर आपण बँड इथे कन्सिडर केले तर यासाठी हे डिस्टन्स फाइंड आउट करून घ्यायचं. सो फॉर nth बँड I write here xn equal to n lambda capital D by small d.
हे ॲज इट इज घेऊन घ्यायचं. फॉर n+1 जिथे n लिहिलं आपण तिथे n+1 लिहायचं इंटू लॅम्बडा कॅपिटल D बाय D. काय करतोय आपण आता हे जे डिस्टन्स साठी फॉर्म्युले मिळवले आपण कंडिशन पुट करून पाथ डिफरन्स आणि कंडिशनला इक्वेट करून जो फॉर्म्युला मिळवलेला आहे आपण याला इथे n बँड साठी आणि n+1 बँड साठी लिहून घ्यायचं. xn साठी ॲज इट इज राहील कारण आपण तो n बँड घेतलाय आणि n+1 साठी पुन्हा आपण नेक्स्ट बँड जिथे n लिहितो तिथे n+1 लिहायचं. आता इथे या दोघांमधलं डिस्टन्स xn जे आहे हे पुढे असणार आहे. सो xn+1 xn म्हणजे आपण इक्वेशन 6 5 करतोय. आता बस ह्या व्हॅल्यूज ठेवल्या याला सॉल्व्ह केलं की आपल्याला एक्सप्रेशन फॉर बँडविड्थ मिळणार आहे. आता आपण इथे एक्सप्रेशन फॉर बँडविड्थ फाइंड आउट करू. बँडविड्थ ही कॅपिटल X ने रिप्रेझेंट केलं जातं इक्वल टू या n+1 बँडचं डिस्टन्स ते आहे आपल्याजवळ n+1 हियर लॅम्बडा कॅपिटल D बाय स्मॉल d मायनस n लॅम्बडा कॅपिटल D बाय स्मॉल d. इक्वेशन आपण इथे 6 5 करतोय. आता याला जर आपण सॉल्व्ह केलं तर हे n+1 होईल हे -1 होईल कारण दोघांमध्ये पण लॅम्बडा कॅपिटल D बाय स्मॉल d हे कॉमन आहे. म्हणून मी इथे या दोन टर्मला याला कॉमन घेतोय. याला कॉमन घेतलं असता इथे आपल्याला मिळेल n+1 आणि इथे मिळेल n. इथे n+1 n प्लस n मायनस n काय होईल कॅन्सल. सो x इक्वल टू लॅम्बडा कॅपिटल D बाय स्मॉल d. दिस इज एक्सप्रेशन फॉर bandwidth or fringe width by considering which band, that is the bright band. याच पद्धतीने आपण पुन्हा बँडविड्थ काढू शकतो बाय कन्सिडरिंग डार्क बँड. बाय कन्सिडरिंग डार्क बँड्स. डार्क बँड्स पुन्हा कन्सिडर केलं तर हा फॉर्म्युला आहे. फॉर nth डार्क बँड xn डॅश ने रिप्रेझेंट करू आपण. दॅट इज इक्वल टू twice n minus 1 divided by 2 into lambda capital D by small d. याला समजा आपण इक्वेशन नंबर 7 देऊ. त्यानंतर नेक्स्ट जो डार्क बँड राहील xn+1 डॅश इक्वल टू दिस इज जिथे आपण n लिहिलेला आहे तिथे n+1 लिहायचं आणि इथे n+1 लिहिताना काळजीपूर्वक इथे twice n+1 नाही लिहायचं. 2 ला ब्रॅकेटच्या बाहेर आणि n च्या जागी काय लिहायचं n+1. असं एकदा आपण हे दोन फॉर्म्युले मिळवले की पुन्हा मला बँडविड्थ इथे मिळत येईल x इक्वल टू xn+1 डॅश मायनस xn डॅश. इथे आता आपण पुन्हा इक्वेशन 8 7 करतोय. सेम स्टेप रिपीट करतोय बघा. इथे आपण दोन ब्राइट बँड कन्सिडर केले ते सक्सेसिव्ह घ्यायचे. हे सक्सेसिव्ह ब्राइट बँड घेतल्यानंतर आपण जे डिस्टन्स साठी फॉर्म्युला मिळवला कंडिशन पुट करून पाथ डिफरन्स सोबत त्याच्यावरून n बँड घ्यायचा ॲज इट इज आणि n+1 म्हणजे त्याच्या पुढचा बँड घेताना जिथे n लिहिला आपण तिथे n+1 लिहायचं. इन अ सिमिलर वे नाउ कन्सिडर द कंडिशन फॉर डार्क बँड. डार्क बँड साठी आपल्याजवळ xn काय आलेला आहे twice n minus 1 divided by 2 into lambda capital D by small d. म्हणून मग आता इथे मी तोच फॉर्म्युला घेतला फक्त इन ऑर्डर टू डिस्टिंग्विश बिटवीन ब्राइट अँड डार्क बँड. इथे मी याचं डिस्टन्स डॅश ने दाखवलंय डार्क साठी आणि ब्राइट साठी नुसतं xn आणि xn+1 घेतलेलं आहे. ठीक आहे. बस तेवढाच फरक इथे लक्षात ठेवा. आता xn डॅश आणि xn+1 डॅश या दोघांमधलं आपण जर डिस्टन्स फाइंड आउट केलं तर आपल्याला एक्सप्रेशन फॉर पुन्हा बँडविड्थ मिळेल. आता या व्हॅल्यूज आपण आता इथे पुट करूया. तर पुन्हा आपण या दोघांच्या व्हॅल्यू जर प्लेस केल्या त्या व्हॅल्यू डायरेक्टली लिहिल्या तर फक्त इथे काही एक्स्ट्रा स्टेप आहे. इथे ब्रॅकेटच्या बाहेर 2 असल्यामुळे या 2 ने n आणि 1 ला मल्टिप्लाय करायचं म्हणून मला इथे लिहिलं twice n+2 -1 divided by 2 into lambda capital D by small d. इथे पण तसंच मायनस twice n minus 1 divided by 2 into lambda capital D by small d. आता इथे आपण या +2 -1 ला सिम्प्लिफाय केलं
मग आता इथे हे +2 आणि -1 याच्यामध्ये इथे राहील +1, मग ट्वाइस एन +1 लिहिलं मी. आणि या ठिकाणी लॅम्बडा कॅपिटल डी बाय स्मॉल डी तर कॉमन आहेच आणि हे 2 पण कॉमन आहे, म्हणून आपण इथे कॉमन घेतलाय लॅम्बडा कॅपिटल डी बाय 2d. आता इथे हे +2n आहे, हे -2n आहे, हे काय होईल कॅन्सल. हे +1 आणि हे +1 किती झाले +2, मग x इक्वल टू 2 लॅम्बडा डी बाय 2d. हे 2 टू गेट कॅन्सल, म्हणून आपल्याला मिळालं एक्सप्रेशन फॉर बँडविड्थ x इक्वल टू लॅम्बडा कॅपिटल डी बाय स्मॉल डी. म्हणजे तुम्ही ब्राइट बँड घ्या किंवा डार्क बँड घ्या, दोघांचंही एक्सप्रेशन जे येतं पाथ डिफरन्स कन्सिडर करून जे बँडविड्थ एक्सप्रेशन येतं ते सेम येतं. बघा हे आपण ब्राइट बँड कन्सिडर करून काढलेलं एक्सप्रेशन आहे लॅम्बडा कॅपिटल डी बाय स्मॉल डी, आणि हे आपण डार्क बँड कन्सिडर करून काढलेलं आहे x इक्वल टू लॅम्बडा कॅपिटल डी बाय स्मॉल डी. अतिशय महत्त्वाचं हे एक्सप्रेशन आहे, एक्सप्रेशन फॉर पाथ डिफरन्स, आणि त्याच्यावरूनच बाय कन्सिडरिंग एक्सप्रेशन फॉर पाथ डिफरन्स वी हॅव टू ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर बँडविड्थ.